उत्कृष्ट लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. भारिप बहुजन महासंघाच्या वतीने हेल्मेट धारक दुचाकी स्वारांचे तिरंगी झेंडा आणि गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलका चौक येथे दुचाकी चालक यांनी हेल्मेटचा वापर केला म्हणून आणि 4 चाकी चालक यांनी सीट बेल्टचा वापर केल्याबद्दल भारिप बहुजन महासंघाच्या वतीने त्यांना तिरंगा झेंडा आणि गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. भारिप बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सदस्य वैशाली चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकी चालकांनी प्रवास करताना हेल्मेटचा वापर करून आपला जीव वाचवावा यासाठी पुढाकार घेऊन भारिप कार्यकर्त्यांनी हेल्मेट धारकांचे स्वागत केले. तर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांना हेल्मेट वापरण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. दीपक ओव्हाळ, संजय भिंगा, अप्पा माने, अभिमान साबळे, दत्ता सुरपे, आशा भालेकर, सुषमा देसाई, अनिता छत्रे, वर्षा सुरपे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीतानंतर या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाने हेल्मेट संदर्भामध्ये जनजागृतीचा कार्यक्रम आज 15 ऑगस्टच्या दिनाचं औचित्य साधून घेतलेला आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण सर्वजण कायद्याचं पालन करत असताना आपलं देखील स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या जीवाची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आज आपण बघतोय की 2 व्हीलर गाडी चालवत असताना बरेचसे अपघात हे डोक्यावर पडून हेल्मेट नसताना बरेच जण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे आपण जर हेल्मेट जर घातलं तर आपण आपल्या स्वतःचा जीव वाचवू शकतो. कारण आपण डोक्याला इतकं जपतो. कारण आपण जर पावसात चाललो तर आपल्याला छत्री हवी असते. कारण आपण आपल्या डोक्याची काळजी घेतो की आपलं डोकं भिजू नये, मग आपल्या डोक्याला इजा होऊ नये म्हणून देखील आपण हेल्मेट घातलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि बरेचसे अपघात हे डोक्यावर पडून झालेले आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपण हेल्मेट घालून आपला जीव वाचवावा, कायद्याचं पालन करावं आणि हेल्मेटची जनजागृती ही समाजामध्ये लोकांमध्ये झाली पाहिजे. म्हणून भारिप बहुजन महासंघाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे की आपण सर्व नागरिकांनी, मी या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तमाम जे 2 व्हीलर नागरिक माझे बंधू भगिनी चालवतात त्या सर्वांना भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करते, विनंती करते की आपण हेल्मेट घालून आपण आपल्या गाड्या चालवाव्यात. त्यामुळे आपण आपल्या स्वतःचं रक्षण करू शकतो आणि त्याच पद्धतीने आपण कायद्याचं देखील पालन करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी मी भारिप बहुजन महासंघ पुणे शहराच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण हेल्मेट घालावं व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते. महाराष्ट्र शासनाने केलेल्या संपबंदीच्या कायद्याविरोधात विविध कामगार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिका कामगार संघटनेच्या मुक्ता मनोहर, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष बाई वैद्य, परिचारिका संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुराधा आठवले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कामगार संघटनेचे बमनराव जिंजुर्डे, सुभाष सारीण आणि किशोर ढाकळे, हमाल पंचायत, भगतसिंग ब्रिगेड, LIC कामगार संघटना,
रेल्वे कामगार संघटना, बँक कामगार संघटना, C2 आणि आयटक कर्मचारी संघटना आदी 85 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायदा 2011 पास करून महाराष्ट्र शासनाने संपावर बंदी आणली असून संप करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे अमर्याद अधिकार पोलीस खात्याला देणे म्हणजे कामगारांच्या मानवी अधिकाराची पायमल्ली करणे होय. अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो, असे स्पष्ट मत C2 या कामगार संघटनेच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आले. पुणे शहर पोलीस आणि शांतता कमिटीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील विविध धर्मातील लोक सहभागी झाले होते. शहरात शांतता नांदावी आणि मुस्लिम बांधवांसह इतर धर्मियांनीही आपले सण शांततेत साजरे करावेत यासाठी या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सह आयुक्त अरुणकुमार सिंगल, आमदार रमेश बागवे, मुस्लिम समाजातील नेते अनिश चिस्ती, बौद्ध धर्मगुरू बनते राजरतन आदींसह मुस्लिम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला तुमचं शहर स्वच्छ करायचं असेल तर त्याची सुरुवात तुमच्या घरापासून करा, परिसरापासून करा. देशाच्या सुरक्षेसाठी सर्व धर्मियांनी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना अनिश चिस्ती यांनी केले. सह आयुक्त सिंगल यांनी अनिश चिस्ती यांना घास भरून उपास सोडला. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे पोलीस झोन 2 चे DCP पोकळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. RR पाटील यांच्याकडे गृह खात्यातील केवळ सामाजिक जबाबदारी द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. तावडे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. तावडे म्हणाले, मुंबईतील दंगा, पुण्यातील बॉम्बस्फोट आदी घटना हाताळण्यात आलेले अपयश पाहता RR पाटील यांच्यापेक्षा टफ गृहमंत्री नेमा. आबांकडे गृह खात्यातील केवळ सामाजिक बाबींची जबाबदारी द्यावी. रजा अकादमीला मोर्चासाठी परवानगी द्यावी. यासाठी कोणत्या मंत्र्याने दबाव आणला याची चौकशी करा, अशी मागणी करत ते म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्थेवर गृह खात्याचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आहे. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पुणे बॉम्बस्फोट, आझाद मैदानावर दंगा, त्यात पोलिसांना झालेली मारहाण हे त्याचेच द्योतक आहे. रजा अकादमीचा पूर्व इतिहास आणि अकादमीची आक्षेपार्ह पोस्टर जप्त केले असताना योग्य ती दक्षता घेतली नाही. हे पोलीस खात्याचेच अपयश असून या प्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना निलंबित करा. केवळ भाषणे ठोकणाऱ्या आबांवर डान्स बार सारख्या सामाजिक विषयांची जबाबदारी टाकावी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी दुसरा टफ मंत्री नेमावा. मुंबईतील दंगलीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, ते रजा अकादमीच्या प्रमुखांकडून वसूल केले पाहिजे. तसेच या संघटनेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आसाम आणि मणिपूरच्या विद्यार्थ्यांना पुण्यात योग्य संरक्षण दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सलाम पुणे या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सलाम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सलाम पुणेच्या वतीने सकाळचे कार्यकारी संपादक गोविंद गोळवे, उद्योजक DS कुलकर्णी, पत्रकार मुरलीधर शिंगोटे, अभिनेता अशोक समर्थ आणि इंपाचे संचालक विकास पाटील यांना सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समर्थ म्हणाले, इंदापूरमधील पवारवाडी या गावातून 90 रुपये घेऊन मी चित्रपटात कारकीर्द करण्यासाठी पुण्यात आलो होतो. पतपत रेल्वे स्थानकावर झोपून दिवस काढले, मात्र ध्येय कायम असल्याने हे अडथळे जिद्दीने पार केले. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर एक अभिनेता म्हणून उभा आहे. तुम्हाला काय करायचे आहे हे ध्येय निश्चित असेल तर ते साध्य करता येते. जीवनात प्रत्येकाला स्वतःचा आदर्श होता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीत चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी ओळखण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. घोळवे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने जीवनात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीचे पालन केल्यास यश निश्चित प्राप्त होईल. जगाने आपल्याला काय दिले हे महत्त्वाचे नाही, तर आपण जगाला काय दिले हे महत्त्वाचे आहे. समाजाला धनाऐवजी चांगले विचार द्यायचे असतात. यश मिळवण्यासाठी विश्वासार्हता, नीतिमत्ता या मार्गांचे अवलंबन केले पाहिजे. अनुभव ही सर्वात मोठी संपत्ती आहे. सकारात्मक दृष्टिकोनाने यशाचे मार्ग खुले होतात. DS कुलकर्णी म्हणाले, खडतर परिश्रमाने यशाचे शिखर गाठणारे अनेक जण समाजात आहेत. त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. चित्रपट अनुदान समितीचे सदस्य मेघराज राजे भोसले, संजय कुलकर्णी, शशिकांत कांबळे, शरद लोणकर, मिलिंद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.